चला सर्वांना खूप खूप धन्यवाद. शुभ संध्याकाळ. आपला आज दुसरा दिवस आहे पुस्तक विश्लेषण कार्यक्रमाचा आणि आपण पुस्तक घेतलं आहे द सिक्रेट ऑफ शंभाला. तर काही महत्वाचं मी सांगत आहे. रोज मी अनाउन्स करत असते आणि तुम्ही अनड्यू ऍडव्हान्टेज खूप घेताय खूप. तुम्ही बघितलं आपल्याला त्या दुसऱ्या मुंबईच्या ग्रुपला कार्यक्रम आपल्याला करायचा होता. तर 7:30 नंतर एंट्री नव्हती. एकही मिनिट 7:30 नंतर झालं तर तिथे कार्यक्रमाला एंट्री नाहीये. आणि बऱ्याच ग्रुपचे मी तुम्हाला नियम सांगते. जिथे वन मॅन आहे ना, वन मॅन कंट्रोल, तिथे नक्कीच नियम आहेत. कारण काय आहे, काही एक शिस्त लागणं, काहीतरी साधकांची प्रगती, काही उद्दिष्ट असतात. ग्रुप कम्युनिकेशनचे नियम आहेत, कार्यक्रम अटेंड करण्याचे नियम आहेत. प्रश्न विचारायचा असेल तर व्हिडिओ ऑन असल्याशिवाय प्रश्न विचारता येत नाही. वेळेतच जॉईन करावं लागतं. आपल्याकडे आहे का वेळेचं काही बंधन मी तुम्हाला घातलंय का? तुम्ही कधीही आपल्या कार्यक्रमाला जॉईन होऊ शकता. मी कधी रागवले का? किंवा काही बोलले का तुम्ही उशिरा जॉईन झालात किंवा लवकर सोडून गेलात? तुम्ही केव्हाही जॉईन होऊ शकता कार्यक्रमाला. एक जो काही नियम आहे की नंबर घालूनच लिंक अटेंड करायची आहे. तर किती दिवस मला प्रत्येक मीटिंगला काल का परवाच फक्त सगळे नंबर घातलेले होते. तर किती दिवस आणि खूप क्षुल्लक साधी 1 सेकंदाची गोष्ट 1 सेकंदाची. पटकन आपला नंबर बघायचा आणि शिकायला सांगितल्यात मी काही गोष्टी. आणि जर नसतील येत तर राहू नका विहंगमला. कारण विहंगमचे कार्यक्रम असेच नाहीयेत तुम्ही आओ-जाओ, घर तुम्हारा असे नाहीयेत. तुम्हाला काही नियम पाळायचे आणि बऱ्याच लोकांना नियम पटले नाहीत, निघून गेलेत ते. अनुभवकथन नाही त्यांना जमत, निघून गेले. मग हे कार्यक्रम आजपासून मी स्ट्रिक्ट वागणार आहे बघा. जे जुने लोक आहेत, नवीन लोक ठीक आहे. त्यांना माहिती नाही अजून काही आता वर्षा मॅडमला नंबर दिला नव्हता, असे ठीक आहेत. काही विसरले चुकून ठीक आहे. स्मिता पटेल मॅडम, तुम्ही नंबर घाला. माधुरी मोहिते मॅडम नंबर घाला. आजचा दिवस तरी ठीक आहे. मी उद्यापासून काल पण मी सांगितलंय ना, आता तर मी आज हे रेकॉर्ड केलंय सुरुवातीला. मी उद्यापासून काढून टाकणार आहे. लक्षात घ्या. कारण खूप तुम्ही ना म्हणजे वागण्याला तुमच्या सीमा नाही राहिली आता. कार्यक्रमाला जॉइन किती झाले काल बघा. केव्हापासून मी कार्यक्रम प्लॅन करते. 1-1 महिना आधी प्लॅन करते. कारण आपलं एक महत्वाचं सूत्र आहे. कार्यक्रमाला धडकन जॉइन झालं, फायदा होत नाही. कमीत कमी 7 दिवस स्टेबल करा स्वतःला. जॉइन करायचंय कार्यक्रम, ज्ञान घ्यायचंय, जॉइन करायचंय, ओंकार साधना करायची आहे. आता ऑगस्टचं का सुरू केलंय? काहीतरी संकल्प पेरून करा. संकल्प पेरून फी भरा. उगाचच उठले लगेचच. काल बघा किती जॉइन झाले. काल 40 लोकं होते. आज 65 कितीतरी आहेत, 60च्या वर आकडा गेलाय. म्हणजे हीच लोकं अगदी उशिरात उशिरा नेहमी जॉइन होतात. मला कळत नाही काय बघायचं असतं. बरं मी काही कार्यक्रमाला सांगितले, की अटेंडन्स नाहीये, जो आपण म्हणतो, की बाबा 7 दिवसापैकी 5 दिवस करा किंवा आठवड्याचे 3 दिवस अब्सेंट राहू नका. असं काहीच नियम नाही. हा ज्ञान घेण्याचा नियम आहे. पुस्तकाचं ज्ञान आहे. ते कुठे तेवढंच माझं ज्ञान आहे. माझं ज्ञान आहेच आहे, त्यात अड पण आहे. सगळ्या कार्यक्रमांना अटेंडन्सची अट नाहीये. मग एवढा उशीर का लावला? काल जॉइन झालेल्यांनी विचार करा स्वतःला. आणि 30 नाव आहेत. मी आता नावं घेणार नाही. दुखवले जाता परत तुम्ही. मोनिका बंदिवाडेकर मॅडम, कॅपिटल करा एम आणि बी. तर हे लक्षात घ्यायचंय. महत्वाचं. नंबर नसला मी काढून टाकणार आहे. मला काहीच सांगायचं नाही. त्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही. आणि तुमच्यामध्ये नियम पाळणे म्हणजे एक-एक स्टेप पुढं जाणे. म्हणून ते पतंजलीनी 8 स्टेप्स केल्यात. हे पण सगळं सांगून झालं नियमाचं काय महत्व आहे. तर हे महत्वाचं पाळायचंय आता उद्यापासून. आज ठीक आहे, आता मी आज हे रेकॉर्डिंग करते. जे ऐकतील ते नाही ऐकतील ते उद्यापासून बाहेर फेकले जाणार आहेत. दुसरं महत्वाचं सांगितलंय मी, नुसतं ज्ञान घेऊन काय उपयोग आहे? संकल्प पेरा आणि मग कार्यक्रमाला जॉइन व्हा. असे पटकन येऊन आपले कार्यक्रम जॉइन करण्यासारखे नाहीयेत. आलं रे उगवलं तुम्हाला फायदा होणार नाहीये लक्षात घ्या.
20% 30% फायदा घेणार. तुम्ही एवढं 1-1.5 तास बसणार. तुम्हाला वाटतं ध्यान खूप छान झालं. अरे पण ध्यानातनं सुधारणाच नाहीये ना. ध्यान करून उपयोग काय आहे? तुम्हाला साधं कार्यक्रमाला जॉइन होता येत नाही. लिंक किती वेळा टाकते, स्टेटसला टाकते. नुसतंच बघता, नुसतंच ग्रुपवर वाचता, नाही वाचत. ऐन वेळेला कार्यक्रमाला जॉइन होता. दरवेळेला तीच भानगडी. वर मला टाकायचं मेसेज, "मॅडम मला नाही तुम्ही जॉइन करून घेतलं. क्षमा करा," की "मॅडम कडक आहेत. मला नाही जॉइन करून घेतलं." मी असं कधीच करत नाही. तुमचं नाव असेल तर जॉइन करून घेते आणि काही हायर असेल तर मी म्हणते नका करू. काही लोकांना सांगते तुम्ही येऊ नका, ध्यान करा तरी येतायत. काहीच उपयोग नाही. ध्यान करूनही उपयोग नाही, ज्ञान घेऊनही उपयोग नाहीये. कारण मला ना इथे इम्प्लिमेंटेशन कमी दिसत नाहीये. माधुरी मोहिते मॅडम, काही तुमचा मोबाईल नंबर नाही टाकायचा इथे. तुमचा मेंबरशिप नंबर टाकायचा आहे नावाच्या आधी. तर हे महत्वाचं लक्षात घ्यायचं. जॉइन पण कधी पण होता, तिथे सुधारणा करा. नाहीतर ध्यान करून काय तुमची चेतना वाढली? काय जाणीव वाढली मला सांगा? काय तुम्ही शिकलात संकल्प पेरणीनं, मीटिंग्सवरनं काय पेरलं? ओंकाराला सुद्धा सांगते, सांगते, सांगते आणि ऐन शेवटच्या दिवशी मला त्रास होतो आणि खूप गोंधळ होतो, खूप जॉइन करून घेताना. पावत्या देताना. मग सारखं महिनाभर तेच काम माझ्या मिस्टरांना. किती जणांनी ओंकार ध्यान उशिरा जॉइन केला बघा 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, मग ध्यान केलं. मग आपण म्हणतो जाऊ दे बाबा प्रॉब्लेम आहे जेन्युइन आहे, करू दे 10 दिवस, करू दे 15 दिवस. फी सुद्धा खूप कमी घेतली, ₹100 घेतली. मग एवढं हेच आम्हाला उद्योग बसतो ना, केलं 30 तारखे काही पैसे खूप जास्त आहेत. किती पैसे असतात? ते व्हिडिओ जे 3 टाकले तुम्हाला माहिती आहे मला विचारताय काय आहे, काय आहे? त्यांचं ते हे वर्कशॉप का काय? तुम्हाला माहिती आहे का 30,000 च्या खाली कमी फी नाहीये. 40,000 पर्यंत फी आहे. करणार आहे तुम्ही? करा. फी बघून घ्या किती आहे. पंचतत्व आपण हे शुद्धी केली. फी 1,000-2,000 फी आहे 6 दिवसाची त्यांच्या. आपण किती ठेवली? शिवसर्वोदय शास्त्र. फी किती आहे बघा 25,000 ते 11,000 पासून फी आहे एका दिवसाची. आणि तुम्हाला काय कमी मिळालं? जास्तच मिळालं. प्रॅक्टिकल करून घेतलं, प्रॅक्टिकल नॉलेज दिलं, सगळा सार सांगितला. त्याच्यापेक्षा नुसतं लिहून दिलं असतं तर मग समाधान झालं असतं ना. सगळी नियमाची पी दिली. अजून काय पाहिजे? पंचतत्व आम्ही फ्री देतोय, पण इतके घाणेरडे अनुभव आहेत ना 1-2 लोकं सोडली तरी, करतच नाहीत. दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून गार पडतात आणि फॉलोअप देत नाहीत आणि मग विचारलं तरी काही सांगत नाहीत. आता फॉर्म एक करा कोणीतरी पंचतत्व चिकित्सांनी मला विनंती आहे. ते पहिल्यांदा आता त्यांनी पण सांगितले भरून घ्या पहिल्यांदा, की आम्ही करणार आहोत. हात आलाय बघा माझ्या. मी आज थोडं मला बरं वाटत नाहीये. मी लगेच घेतली. आधी हे करून बघितलं. मला त्रास झाला मग मी हे केलं. तर घ्यायची आहे ना चिकित्सा. आणि मग काही घेत नाहीत, काही नाहीत, फॉलोअप देत नाहीत, काही नाहीत. आणि मग कशाला पंचतत्व चिकित्सा हवी? फॉर्म करा कोणीतरी एक. त्यांनी सांगितलंच आहे फोटो घ्या, की आमची पंचतत्व चिकित्सा घेण्यास स्वीकृती आहे. हिंदीत करा 2 लाईनचा आणि आपण जे ठरवले ते 12 दिवस रोज सकाळी 12च्या फॉलोअप द्यायचा आणि नंतर 2 महिने कमीत कमी चिकित्सा घेऊन आठवड्याला रविवारी 12च्या फॉलोअप. एवढ्या 2-3 लाईन कोणीतरी चिकित्सकांनी मला लिहून द्या. फोटोचं पण लिहा त्यात. आज त्यांनी टाकल्या आणि संपूर्ण ग्रुप काम करतो. एक कोणी आम्ही करत नाही. आम्ही तर अर्धा तास घालतो. परत ते ग्रुपला देतो. ग्रुपकडनं पण सजेशन्स घेतो. त्याच्यावर ग्रुप पण देतं सजेशन्स. टीम वर्क आहे हे. आणि तुम्ही मग घेतच नाही सांगतच नाही. काही झालं की लगेच मंगल मॅडमना फोन येतो. उठलं-सुटलं, रात्री 11 काय, 11:30 काय, सकाळी काय. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि अजून एक तुम्ही बघा ज्ञान घेताय. किती वेळा ओरडून तुम्हाला सांगू, "अरे ॲप्रिशिएट करा, अरे ॲप्रिशिएट करा. अरे मॅगझिनला ॲप्रिशिएट करा. लोकांनी किती काम केलंय." एक लाईन कोणी लिहिलेली नाहीये. मग काय तुम्ही ज्ञान घेता सांगा बरं मला? काय हृदयाचा कप्पा उघडणार आहे? हृदयाचा कप्पा उघडणं म्हणजे भाग्य उजाडणं हे लिहून घ्या. काही समीकरण आहेत. तुम्हाला जर तुमचं भाग्य उजडायला हवंय जास्त चांगलं, तर हृदयाचा कप्पा उघडायला हवाय आणि हृदयाचा कप्पा उघडायला हवाय म्हणजे सगळ्यांचं कौतुक पहिल्यांदा तुम्ही केलं पाहिजे. तोंड भरून कौतुक, वरवर नाही ॲक्शननी.
धन्यवाद, कृतज्ञता. साधा व्हिडिओला एक लाईक बघा किती आहे कालच्या सेशनला. कालच्या सेशनला लाईक किती आहे मी रंगमंचावर टाकलं, तरी सुद्धा लाईक वाढलेला नाहीये. म्हणजे 1 सेकंदाची सुद्धा कृतज्ञता तुम्हाला तिथे व्यक्त करायची नाहीये व्हिडिओ बघणाऱ्यांना. कमेंट जाऊ द्यात, कमेंटला वेळ लागतो. काय तुम्ही ज्ञान घेताय मला सांगा? आपल्याला हृदयाचा कप्पा जोवर उघडत नाही, तोवर चेतना वाढून आपण असेन होणार नाही. आत्ताचं असेन्शन, आत्ताचं आपलं जे काही आहे स्पिरिच्युअल ग्रोथ, ती हृदयातनं होणार आहे. 2 चक्र खाली आलेले, 3 चक्र खाली आलेत. सहस्रार, आज्ञाचक्र, विशुद्धीनी खाली आली. 3 चक्र आपल्याला लगेच मध्यावरच आलंय आता असेन्शन. एवढं नियतीने, एवढं आपल्याला ऊर्जेने सहकार्य दिले, की अर्ध्यावर आणून ठेवले असेन्शन. आणि हृदयातनं आपण असेंड होणार आहोत. तो हृदयाचा कप्पा उघडायचा म्हणजे काय आहे? हृदयाचे 6 गुण विकसित करायचे आहेत. म्हणजे कौतुक करायचं आहे. किती कौतुक विहंगम करते, मी करते सगळ्यांचं. पदोपदाला एवढं सोपं आहे का एका माणसाने हँडल करणं, सर्टिफिकेट करणं, पिरॅमिडमध्ये देणं, अप्रिसिएशन देणं. स्वतःच्या माझ्या पैशातनं चाललेलं आहे ते. विहंगमचाही आपण खर्च करू शकत नाही याला. काही चांगलं झालं तर लगेच कौतुक आहे. अनुभव सांगितला कौतुक आहे. ग्रुपवर कौतुक करायचं नाही, पण इमोजी तर द्यायला सांगितलेत. कौतुक का करायचं नाही? तर एकाने सगळ्यांनी केलं, धन्यवाद, 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 की सगळे ओढतात. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मग त्या ग्रुपवर कम्युनिकेशन किती होतं? त्यापेक्षा का धन्यवाद आहे? काय कार्यक्रमातनं घेतलं? 1 ओळ लिहा, 2 ओळ लिहा, मग धन्यवाद द्या. ते लिहायचं तिथे व्हिडिओ खाली टाका. व्हिडिओला लाईक करा म्हणजे लोकांपर्यंत जाणार आहे ते ज्ञान. दुसऱ्यांसाठी काम करा. हृदयाचा कप्पा म्हणजे सहिष्णुता, करुणा. किती करुणा आहे हो तुम्हाला? एवढं मॅगझीन कमिटीने काम केलं. किती करुणा आहे. हं. नूतन मॅडमची स्थिती मी सांगू शकत नाही. मला त्यांनी परमिशन दिलेली नाहीये. कुठल्या स्थितीत ते काम करतात माहिती तुम्हाला? अश्रू आलेत माझ्या डोळ्यामध्ये. आणि तुम्ही बघा किती सुदृढ असून काय करताय? नुसतं ओरबाडायचं, नुसतं ओरबाडायचं. बास फुकट असलं की नुसतं ज्ञान घ्यायचं, ध्यान करायचं. ध्यान खूप छान झालं, ध्यान खूप छान झालं. अरे तुमचीच सुधारणा काय झाली बघा. 10 तास ध्यान जरी दिवसाला केलं तर काही उपयोग नाही. तुमचे गुण वाढले नाहीत तर, हृदय उघडलं नाही तर. लक्षात घ्या तुम्ही जेव्हा मणिपूर चक्र आहे ना तुमचं मणिपूर चक्र, तुम्हाला दुसऱ्यांचं अप्रिसिएशन करणं, कॉन्फिडन्स वाढवणं हे फार गरजेचं आहे. तर त्याला तुम्ही नुसतं ज्ञान आणि नुसतं ध्यान घ्यायचं नाही. तुम्ही आचरणात आणलंच पाहिजे. अप्रिसिएशन सगळ्यांचं करायला शिका ग्रुप मधल्यांचं. उज्ज्वला मॅडम नंबर घाला. खूप दिवस मी तुम्हाला सांगतेय. फॉर्म भरा. दुसऱ्या मोबाईलवरनं सांगतेय मॅडम मी. तुम्हाला काय प्रॉब्लेम येते मला फोन करा. उज्ज्वला मॅडम. दुसऱ्या मोबाईलवरनं फॉर्म भरा. नंबर घाला. चला आता पहिलं चॅप्टर आपल्याला सुरू करायचंय. फील्ड ऑफ इंटेन्शन. मी शेअर करते. ही अशी करुणा. बघा आपोआप अश्रू आले. ते काय तसे आलेले नाहीयेत. हे करुणेचे अश्रू आहेत. आणि अशी करुणा म्हणजे तुमचं हृदय ओपन आहे. असं कौतुक दुसऱ्यांचं मन मुराद करता येणं हे तुमचं हृदय चक्र म्हणजे तुम्ही भाग्याला अट्रॅक्ट करताय. लक्षात घ्या. एखाद्याचं कौतुक जेव्हा करता ना तुम्ही, तेव्हा तुम्ही भाग्याला अट्रॅक्ट करत असता. खूप वेगळे वेगळे समीकरण आहेत आणि मी काही सगळं सांगू शकत नाही तुम्हाला. जसं तुम्हाला सांगते, पैसा तुम्हाला जर अट्रॅक्ट करायचा आहे, मी शेअर करते, मी फोल्डर उघडतेय.
तर समीकरण आहेत. मी काही गोष्टी सांगतेय त्याला खूप अर्थ आहेत. जसं पैसा तुम्हाला अट्रॅक्ट करायचा आहे, पैसा अट्रॅक्ट करायचा आहे, तर तुमचं मूलाधार स्ट्रॉंग असावं लागतं. तुमचं लोकांशी कनेक्शन स्ट्रॉंग असावं लागतं. तुम्ही लोकांना काहीतरी देणं गरजेचं असतं. आणि जसं आपण दान दिलं की पैसा येतो म्हणतो, तसं दुसऱ्या कुठल्याही गोष्टी द्या तुम्ही. खूप तुमच्याकडे पैसा येऊ शकतो. कसा? तर नेटवर्किंग करायचं. म्हणजे हृदय टू हृदय नेटवर्किंग करायचं. त्यांच्या काहीतरी भल्यासाठी करायचं. हे हृदयाचं म्हणजे हृदयातनं लोकांना नेटवर्किंग केलं म्हणजे आपला समुदाय वाढतो. आपल्या ग्रुप मेंबरमध्ये एकमेकांमध्ये खूप कम्युनिकेशन हवंय. तुमची मैत्री झाली पाहिजे. असं तर काही मला कुठं दिसत नाही रेअर कंडिशन शिवाय. तर हे झालं तर तुम्ही पैसा अट्रॅक्ट करणार आहे. हृदयाला तर फायदा होणारच आहे. तसं जसं मणी आणि मूलाधार चक्र आहे, तसं हृदय चक्र म्हणजे भाग्य उजाळणं आणि आता स्पिरिच्युअल असेन्शन सुद्धा हृदयातनं होणार आहे. हृदयाच्या या क्वालिटीजला महत्त्व आलेलं आहे. तर हे आपण आता पुस्तक घेतलेलं आहे. पहिलं प्रकरण आपण घेत आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे फिल्ड्स ऑफ इंटेन्शन. तर आता फिल्ड्स ऑफ इंटेन्शन ही स्टोरी आहे. रहस्यमय स्टोरी आहे, की शंभालाला जायचंय. ऑथरला शंभालाची ट्रिप करायची आहे. शंभालाला जायचंय. तिथलं सगळं शोधून काढायचंय म्हणून तो जातो. तर आता फोन रिंग म्हणजे मागच्या ह्याच्यासारखंच पुस्तकाचं आहे, की ऑथरच्या घरी फोन वाजला आणि बिल नावाचा फोन होता आणि तो बिल नावाचा फोन म्हणतो, "पटकन तू माझ्या घरी ये. माझ्या मुलीला तुझ्यासाठी काही सांगायचं आहे." आता मुलीशी एवढं तो ओळखतही नसतो. त्याला प्रश्न पडतो, की बिल काय म्हणतो? असं का म्हणतो? की "यू हॅव्हंट मेट माय डॉटर नाटली." तर तो म्हणतो, "मला माहिती नाहीये तिला काय सांगायचंय, पण तिला तुला काही सांगायचंय, पटकन घरी ये." आता हे बघा, ही सगळी रहस्यमय स्टोरी पुस्तकं असतात, ती अशीच असतात. आपल्याला लवकर क्लू देत नाहीत आणि ऑथर सगळा सिक्रेट ठेवतो. माहिती डिटेल नसते. अजिब माहिती डिटेल नसते. इथे जर बघितलं तर ऑथरचं हे इंटरेस्ट आहे आणि त्याचा मित्र त्याला फक्त तुटक माहिती देतो. "बस तुला यायचं असेल तर ये, तुला जायचं असेल तर ये, तुला शोधायचं असेल तर तू जाशील." डिटेल काहीच सांगायचं नाही. कारण सगळं डिटेल सांगितलं की आता जे माझं होतंय ना, खूप देते, काहीच उपयोग नाही त्याचा. व्हॅल्यूच नाही. तसं होतं. म्हणून इथे सुद्धा ऑथरनी कमी माहिती दिली त्याला आणि बोलून घेतलं अर्जंट तो म्हणतो, "अरे माझं शेड्यूल आहे हे ते. तुला यायचं तर ये" म्हणतो, "नाहीतर नाही. ती जाणार आहे. तिला काही वेळ नाही." मग हा पटकन जातो. आता शी सेज शी हॅज सम इन्फॉर्मेशन अबाउट अ प्लेस यू वुड बी इंटरेस्टेड इन. सम लोकेशन इन द नॉर्थ ऑफ तिबेट. आता बघा नॉर्थ ऑफ तिबेट आपल्याला माहिती तिबेट तर मला खूप अट्रॅक्ट करतं. मला पण असं वाटतं की तिबेटला जावं. म्हणून मी तिबेटच्या आसपास सगळं फिरून आलेली आहे. आपल्याला काही एवढं जाता येत नाही पटकन तिबेटमध्ये. शी सेज द पीपल देअर हॅव सम इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. आता त्याची मुलगी म्हणते की तिबेटमध्ये काही इन्फॉर्मेशन आहे स्ट्रॉंगली आणि तुझ्या इंटरेस्टेड आहे तर तू ये. आता मी पानं उलटते कारण आपल्याला काही त्या रहस्यमय स्टोरीत करायचंय. तो जातो. आणि ती मुलगी सुद्धा त्याची मुलगी सुद्धा तशीच असते. त्याची मुलगी सुद्धा तोटक माहिती देते आणि लगेच निघून जाते खेळायला. आणि म्हणते की म्हणजे पोक्तपणा दाखवलाय त्या मुलीत वयाच्या मानाप्रमाणे. आणि ती म्हणते तिथे काहीतरी चाललंय तुम्ही जा अंकल. बस संपलं. काय आहे कसं काहीच नाही. आता बघा आय बिलीव्ह द इनसाइट्स आर रिअल. इनसाइट वर चाललंय की इनसाइट आता आपणही बघतोय ऊर्जा बदलतीये. आता आपल्याला एक माहिती झालंय असेन्शन आहे, गॅलेक्सी बदलतीये, पृथ्वी बदलतीये. तर आय बिलीव्ह द इनसाइट्स आर रिअल. आय सेड बट दे आरंट इझी. इट टेक्स टाइम. बघा बट दे आरंट इझी. इनसाइट्स येतात पण ते इतकं सोपं आहे का? इझी नाहीये. ह्याला वेळ लागतो. जसं काल मी सांगितलं, की मॅडमना बसमध्ये काही आलं, त्यांचं वाढेल केव्हा? लिहून ठेवलं तर. आणि त्यांचं वाढलं, त्यांनी लिहून ठेवलं तर आपल्यालाही फायदा होणार आहे. कारण आपण ग्रुपनी कनेक्टेड आहोत. म्हणून या गोष्टी काही करायच्या आहेत
आपल्याला ग्रुपनी पुढे जायचं असेल तर ग्रुपसाठी काही करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही 10 स्टेप पुढे जाणार आहे. ग्रुप मधले मेंबर एक स्टेप पुढे जाणार आहेत. इतकं लक्षात घ्या. ते कळतच नाहीये तुम्हाला. शी वॉजंट लेटिंग. तुम्ही नुसतं ध्यानातच बसलाय अजून. ध्यान, ध्यान, ध्यान आणि नुसतं ज्ञान घ्यायला. ठीक आहे, चांगलं आहे. कार्यक्रम अटेंड करताय. पण एक स्टेप इम्प्लिमेंट करा ना त्याचा. किती वेळ लागणार आहे? शी वॉजंट लेटिंग अप. बट देअर आर पीपल हू आर लिव्हिंग देम नाऊ. आय लुक्ड ॲट हर फॉर अ मोमेंट व्हेअर वगैरे सगळं तो विचारतो. इन सेंट्रल आशिया. बघा सेंट्रल आशियातली स्पेस आहे. द कुनुनम माउंटन्स. आय हॅव सीन इट ऑन द मॅप. शी साऊंडेड एक्साइटेड. म्हणजे त्यांची मित्राची मुलगी बोलते. यू हॅव टू गो देअर. इट्स इम्पॉर्टंट. देर इज समथिंग चेंजिंग. तिथे काहीतरी बदलतंय. तिथे काहीतरी महत्वाचं आहे सेंट्रल आशियात, नॉर्थ तिबेटला. यू हॅव टू गो देअर नाऊ. यू हॅव टू सी इट. बघा एवढंच माहिती दिली. As she said this, the expression on her face looked mature, authoritative, like that of a 40-year-old. म्हणजे वयाच्या मानाप्रमाणे 40 वर्षाची असल्यासारखी ती भास होती. आणि सांगती गेलंच पाहिजे. ब्लिंकिंग हार्ड, नॉट बिलिंग व्हॉट आय वॉज सीइंग. यू हॅव टू गो देअर. शी रिपीटेड. काय माहिती दिली? काहीच नाही. तिथे काहीतरी महत्वाचं चाललंय, इम्पॉर्टंट चाललंय. तुम्हाला गेलंच पाहिजे. तुम्ही बघितलंच पाहिजे. संपलं. I am not sure where you mean. What kind of place is it? She looked away. You said you saw it on the map. Can you show it to me? She ignored my question. Ignorance. Looking distracted. What time is it? She asked slowly, stuttering. 2:15. लगेच ती म्हणते 2:15 झाले, मला गेले पाहिजे आणि जाऊ जाती पण ती काहीच बोलत नाही. बघा, आय एम गोइंग टू बी लेट म्हणती. म्हणजे बोलवलं त्याला आणि एवढीच माहिती सांगितली. आता हे असं का करायचं असतं? तर याच्याशिवाय क्युरिओसिटी वाढत नाही रहस्यमय पुस्तकांमध्ये. व्हॉट अबाउट दिस प्लेस इन आशिया? कॅन यू रिमेंबर एक्झॅक्टली वेअर इट इज? As she glanced back at me over her shoulder, I saw only the expression of a 14-year-old girl. 14 वर्षाची मुलगी 40 वर्षाची भासली आहे सांगताना. विथ हर माइंड ऑन सॉसर. खेळावरच लक्ष आहे. आता मात्र 14 वर्षाची मुलगी वाटली. बघा एवढ्याच माहितीवर ऑथर गेलेला आहे. या ऑपॉर्च्युनिटीज असतात. तुम्हाला सांगू का? मूलाधार चक्र सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज देतं माहिती. नुसतं पैसा नाही आणत मूलाधार चक्र. ऑपॉर्च्युनिटीज पण क्रिएट करतं. मूलाधारात ना ऑपॉर्च्युनिटीज येतात. पृथ्वी तत्वानी ऑपॉर्च्युनिटीज येतात. म्हणून शिवसरोदय शास्त्रात मी काही नियम लिहून दिलेत त्यांना, की हे करा तुम्ही 5-6 नियम. म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या चांगल्या येणारच आहेत. तर खूप लाईफमध्ये इनडायरेक्ट रिलेशन्स असतात आणि हे इनडायरेक्ट सूत्र आहेत. ती निसर्गावर आधारित आहेत, ती ऊर्जेवर आधारित आहेत. पृथ्वी तत्व घेतलं की पृथ्वी आपली स्ट्रॉंग होते. म्हणजे काय? आपण आता पृथ्वीवर आहोत म्हणजे पृथ्वीवरचं जीवन आपलं सफल होतं. छान छान अपॉर्च्युनिटीज येतात. सगळी सुख मिळतात. पायाशी लोळून घेतात. पैसा काय? संपत्ती काय? तर इथे सुद्धा हिने रहस्य क्रिएट केले आणि निघून गेली. सगळं सांगत बसली असती तर तो विचार करत बसला असता काय 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 माहिती. आता व्हॉट आर यू लुकिंग फॉर? आय आस्क व्हॉट्स गोइंग ऑन? यू स्केअर्ड मी हाफ टू डेथ. आता बघा तो निघाला पण प्रवासाला आणि त्याच्या मित्रांनी सांगितलेलं असतं की तुला हा भेटेल आणि तो तुला सगळं घेऊन घेईल. जिम काहीतरी नाव असतं मला वाटतं. मला आठवत नाहीये बघू. तर या जिम तुला भेटेल आणि तू जा आता नेपाळला जा आधी फ्लाईटनी. तिथे तुला जिम भेटेल. पुढचा सगळा प्रवास तू त्याच्याबरोबर करेल. नेहमीप्रमाणे मागच्या पुस्तकातली स्टोरी आणि या पुस्तकातली स्टोरी सेम आहे. 80-90% सेम आहे. मला तर ते कंटाळा आला थोडं थोडं वाचून, की सेम पद्धतीने पुढं नेलंय. सेम मित्र, सेम माहिती, मुलगी, सेम सेम वर्णन आहेत. म्हणजे एका स्टोरीच्या वर्णनामध्ये ऑथरनी पुस्तकं 2 किंवा अजून केली असतील. सगळं आपला स्पिरिच्युअल गाभा देण्यासाठी. तर त्यामुळं ते वाचून काही उपयोग नाही. आपल्याला रस्त्यावर कशाला फोकस करायचंय. आता बघा विल नाव आहे. विल लुक्ड मी इन द आय. You know, we have received a lot of information about human evolution
अबाउट पेइंग अटेन्शन, अबाउट बीइंग गायडेड फॉरवर्ड बाय इंट्युशन अँड द कोइन्सिडन्सेस. आता हा जो जिम आहे, जिम म्हटलं मी विल आहे. विल त्याचा मित्र त्याला सांगितलेला असतं, तो काहीतरी फोनवर बोलतोय बहुतेक. अजून त्याला भेटलाच नाही, नेपाळला कुठं गेला तो फ्लाईटने, तिथे पण नाही भेटला तो. तर तो काय म्हणतो, यू नाव वी हॅव रिसीव्ड अ लॉट ऑफ, आपल्याला खूप छान माहिती मिळाली अबाउट ह्युमन इव्होल्युशन. ह्युमन इव्होल्युशन जे होते त्याची खूप माहिती आपल्याला मिळालेली आहे. अबाउट पेईंग अटेन्शन. पेईंग अटेन्शन बघा म्हणजे काय, अटेन्शन म्हणजे काय, अवेअरनेस देणं. आपण जॉईन कसं होतंय कार्यक्रमाला, आपण काय वाचतोय ग्रुपमध्ये, आपण काय लिहिलं पाहिजे, प्रश्न उत्तर चाललीत, मॅडम विचारतायत, नाही केलं म्हणायचं नाहीये तर दोनदा बसावं 1 मिनिटाच्या हृदय ध्यानाला, 2-3 मिनिटाच्या चित्र ध्यानाला, काय करतोय, किती प्रॉमिस देऊन ग्रुप जॉईन करून घेतलं, 21 दिवसाचं आयुष्य फुकट दिलंय एक्सटेंड करून. त्यामुळे बरेच जण झोपून आहेत, काहीच रिॲक्शन देत नाहीत. मग पेईंग अटेन्शन आहे का, नाही. कारण अटेन्शन जर आपण दिलं, अवेअरनेस दिला, तर आता कसं, हे पूर्वी असं नव्हतं, लक्षात घ्या. पूर्वी हे सूत्र किंवा हे डिपेंडन्सी किंवा मी जे म्हणते लॉज, हे इतके वर्क होत नव्हते किंवा इतकं या गोष्टींना अटेन्शनला महत्व नव्हतं. पण आता या गोष्टी आपल्याला भरभरून देणार आहेत. कारण आता ऊर्जा बदललेली आहे. त्यामुळे मी आत्ता जे बोलतीये ना, ते क्षणाक्षणाला त्याचे परिणाम जबरदस्त वाढत जाणार आहेत. लक्षात घ्या. शेवटी ग्रुप करून राहा म्हटलंय मी आता. ही वेळ एकट्याने राहण्याची नाहीये. ही वेळ ग्रुपमध्ये राहण्याची आहे. हे सुद्धा सांगितलंय. कारण भरभर सागरात आपण आहोत आणि सागरात कोण सस्टेन होणार आहे? मोठं वादळ आलं तर. एक बिंदू सस्टेन होणार आहे का? लक्षात घ्या. मग ह्या ज्या गोष्टी सांगतेय मी, अटेन्शन, अवेअरनेस, कौतुक, हे भरभरून वाढत जाणार आहे आता याचे इफेक्ट्स. प्रचंड वेगाने वाढत जाणार आहेत इफेक्ट्स. पूर्वी नव्हतं, म्हणून तर इथे ह्युमन इव्होल्युशन म्हटलं. इव्होल्युशन होतंय, क्रांती होतीये. पेईंग अटेन्शन लिहून घ्या. महत्वाचं मी वाक्य लिहून देतेय. पेईंग अटेन्शन अबाउट बीइंग गायडेड फॉरवर्ड. पुढं गायडेड मिळतो, गायडन्स मिळतो. पुढे जाण्यासाठी गायडन्स, मार्गदर्शन मिळतं. बाय इंट्युशन लिहून घ्या. बाय इंट्युशन आपल्यालाच पुढे जाण्यासाठी इंट्युशन्स होतात, मेसेज मिळतात, इन्स्टिंक्ट्स मिळतात अँड द कोइन्सिडन्सेस होतात. कोइन्सिडन्सेस का आपल्या आयुष्यात होतात? समजा आता तुमच्या मनात एक प्रश्न आलाय मला विचारायला. असं झालंय समजा, रुपाली मॅडमच्या मनात एक प्रश्न आलाय. रुपाली मॅडम बघा बरं कशा वागतायत नवीन असून. किती कोऑपरेटिव्ह, हेल्प, ग्रुप मेंबरचा सेन्स आहे त्यांना. व्हिडिओ शोधून टाकतायत, प्रश्नांची उत्तरे, ह्याला टीमवर्क म्हणायचं. तर नवीन असून सुद्धा. तर याच्यामध्ये इथे समजा त्यांच्या मनात एक प्रश्न आला रुपाली मॅडमच्या आणि मी आता लगेच उत्तर दिलं, तर हे काय कोइन्सिडन्सेस झाला. तर त्यांनी म्हणायचं नाही, म्हणजे म्हणत नाही नुसतं बसायचं, अहो मॅडम माझ्या मनात आला आणि तुम्ही उत्तर दिलं. अरे पण पुढं काय लिहून ठेवा ना. कारण ही तुमची ग्रोथ आहे. इतकं सोपं नाहीये की तुमच्या मनातला प्रश्न मंगल मॅडमने दिलाय. तुम्ही जर लिहून ठेवलं तारखेवार लिहायचंय. वेळ घाला, कार्यक्रम घाला, लिहा तिथे. माझ्या मनात प्रश्न आला आणि मंगल मॅडमने उत्तर दिले. ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही मला इन्फ्लुएन्स केलं, माझ्या मनाला ट्रॅप केलं, माझ्या ऊर्जेला तुम्ही येऊन बसलात. माझ्या ऊर्जेला आल्यामुळे मी तुम्हाला उत्तर दिलंय. तुम्हाला नेचर मधनं कॉपरेशन मिळालंय. नेचरनी तुम्हाला तुमचं उत्तर न मागता दिलंय. इतके अर्थ आहेत त्याला, म्हणजे तुम्ही पुढे गेलाय. आणि हे ज्या वेळेला तुम्ही लिहाल, ग्रॅटिट्यूड द्याल मनातल्या मनात, धन्यवाद ऊर्जेला, नेचरला, मंगल मॅडमला मनातल्या मनात, तिथे तुमची ग्रोथ अजून स्पीडनी होणार आहे. आणि हे तुम्ही लिहिलं की माझ्यापर्यंत ते रिपल्स येणार आहेत. वर्टेक्स वॉटरला मी घेतलं होतं, राहून गेलं. तुम्ही ठेवला असेल तर करा.
इतकं ते लिहून ठेवायला महत्व आहे आणि लगेच ग्रॅटिट्यूड दिलं की वाढणार आहेत. त्यांचे असे प्रसंग वाढणारे आणि मंगल मॅडम नाही नुसतं त्यांना उत्तरं देणार. त्यांच्यापुढे तशीच माणसं आणणार तो. त्यांना मदत करायला, त्यांना हाताला हात घेऊन द्यायला. त्यांचं समजा काही काम आहे. समजा त्यांना ₹5,000 हवेत आता अडचणीत आहेत त्या आणि त्यांनी हे केलं, लिहून ठेवलं. निसर्गाला पोचपावती दिली. मी हायर स्टेटमध्ये आले. माझा कोइन्सिडन्स झाला. धन्यवाद. हे जर त्यांनी केलं, तर 5,000 कोणीतरी घेऊन येणार आहे त्यांच्याजवळ लगेचच. गिफ्ट देणार आहे त्यांना. इतक्या या गोष्टी होणार आहेत. का होणार आहेत? हृदय, ग्रॅटिट्यूड व्यक्त केलं, लिहून ठेवलं. त्यामुळे त्या हायर ऊर्जेत गेल्या. त्यामुळे ती व्यक्ती येणारच, निसर्ग त्यांना मदत करणारच, कोणीतरी येऊन 5,000 देणारच. कुठल्याही अडी-अडचणी असोत, हे असं आयुष्य आहे. त्यामुळं तुम्ही पैसे सुद्धा बघा, दान देऊन बघा किती तुमचं तुम्ही अजून मला दानाचे सांगितले नाहीत संकल्प. पैसे लगेच देता विहंगमला. माझा संकल्प होता पुरा झाला म्हणतात. अरे पण काय संकल्प होता? तो कोण लिहिणार? फ्लॅशबॅक कोण करणार? देणगी दिली तर काय झालं? काय संकल्प होता? पुरा झाला नाही, नाही झाला एक फार क्वचित लिहितायत देणगीवरनं. लिहा ना, त्यात काही कमीपणा आहे. असं काही वाटून घ्यायची गरज नाही, काम होण्यासाठी मी विहंगमला देणगी दिली. उलट ते काम पूर्ण झालं तर तुम्ही सांगणं फार गरजेचं आहे. तर इथे हे महत्वाचं लिहून ठेवा. पेइंग अटेन्शन, लक्ष देणं, अवेअरनेस ठेवणं, अवेकन राहणं. याचा अर्थ आपल्याला पुढे जाण्यासाठी गाईडन्स मिळतो. पुढे जाण्यासाठी आपोआप गाईडन्स मिळतो. इंट्युशन्स येतात आणि कोइन्सिडन्सेस घडतात. आणि मग पुढे अशाच कोइन्सिडन्सेस घडतात. मग ते योगायोग वाटतात नाही. योगायोग नाही येतात. तर हे सगळं काही चाललंय व्यवस्थित, त्याला काही अर्थ आहेत. We have been given a mandate to hold a new vision, all of us. Only we aren't making it happen at the level we can. बघा ऑथरही तेच म्हणतोय. किती सिन्क्रोसिटी आहे बघा ना. काही बारीक-सारीक वाक्य मी काय लक्षात ठेवली आहेत का? मी तेच बोलतीये तुम्हाला. आपण याचा फुल एडव्हांटेज घेतच नाही जेवढा आपण घेऊ शकतो. We haven't given mandate to hold a new vision, all of us. We have been given a mandate to hold a new vision, all of us. आपल्याला खूप सुंदर विजन आपल्याला आहे, पुढे आहे. ओन्ली आपल्याजवळ आहे, उज्ज्वल भविष्य आहे आपल्याकडं. आपल्याला सुवर्णयुगात जायचंय लक्षात घ्या. हे जे सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत, त्याच्यामधून काय साधणार आहोत? आपण सर्व आध्यात्मिक धरती निर्माण करणार आहोत, की जिथे सुख आहे, मरण नाहीये, रोग नाहीये, दुःख नाहीये, पैसा लागणारच नाहीये. तुम्ही बघितलं आता गव्हर्नमेंटने 1,500 महिलांना डिक्लेअर केलेत. असेच पैसे मिळणार आहेत आता. पैसे मिळणार आहेत खालच्या लोकांना, इक्वॅलिटी येणार आहे. आणि पैशासाठी काम करावं लागणार नाहीये लक्षात घ्या. पैशाची गरज कमी होणार आहे, खाण्याची गरज कमी होणार आहे, इक्वॅलिटी येणार आहे, सुख नांदणार आहे. कारण सगळं दुःख पैशातून आहे. आणि पंचतत्वाचे गुरुजी म्हणतात, ज्या स्त्रीला वाटतं, की मला इस्टेट मिळत नाही, मला हा देत नाही, मला तो देत नाही, तिचं हे दुखणं असणारच असणार. एवढे स्टेटमेंट आहेत. आणि 30 तारखेला तर त्यांना तेच सगळे हे करायला लावले. आज मी त्यांच्या एका व्हिडिओत ऐकलं, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. श्रावण महिन्यात काय काय करायचं. तर बहिणीनी घरी जाणं भावाच्या किंवा बहीण घरी येणं म्हणजे काय होतं, तुम्ही तुमचं पुढचं चांगलं करता. कारण मग मला हे कळलं नाही, की बहीण येण्याने घरातलं कसं काही चांगलं होणार आहे. श्रावण महिन्यात म्हणजे राखी पौर्णिमा बघा. तर बहीण येण्याने, बहीण म्हणजे वायू तत्व म्हटलंय आणि श्रावण महिना म्हणजे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व कंट्रोलर घरी येतोय. म्हणजे मी प्रश्न विचारला लगेच ग्रुपवर. त्यांनी मला सांगितलं, जे ग्रुप मेंबर्स आहेत त्यांनी. किती सुंदर सुंदर रिलेशन्स आहेत बघा आपल्या सणांचे. आपण कधी हे समजून घेतले का तत्व? तर इथे आपण वी आरंट मेकिंग इट हॅपन. आपण घडवत नाहीये ॲट द लेव्हल वी कॅन. आणि मग सांगितलंय, जे कोणी पैसे देत नाही, इस्टेट देत नाही, मनात नाही तर काढूनच टाका, नाही तर धन्यवाद द्यायला लागत. त्यांना खूप छान केलंय म्हणा.
पण होतंय काय हे हृदयातून? हृदयातून झाले त्यांचे पैसे आले पण. नवीन नवीन लोकांचे पैसे आलेत. का आलेत लगेच 4 दिवसात? 1 महिन्यात? केलं त्यांनी सांगितलं ते. बाकीच्यांचं हृदयातनं होतंय का? बघा आज एका मॅडमनी 8:30ला मला फोन केला. मी घेतला नाही कारण मी 8:30ला ध्यान करत होते. मी नुकतीच उठले होते 8:30ला. आणि 8:30ला म्हणजे मी कधी पण उठते. पहाटेचं माझं ध्यान होऊन गेलेलं असतं. 8:30ला मी उठून ध्यानच करत होते तेवढ्यात फोन वाजला. मी काही घेतला नाही, मी कट केला. नंतर काही मेसेज आला, पण मला खूप आज बिझी माझं माझं काम होते. नंतर मी बघितलं तर फ्लॅटचं रजिस्ट्रेशनही झालंय. मागच्याच महिन्यात तर जॉइन झाल्यात त्या. मे महिन्यात तर जॉइन झाल्यात बुद्ध पौर्णिमेच्या कार्यक्रमाला. फ्लॅट घेतला, बुक पण झाला. रजिस्ट्रेशन झालं काल. नवीन नवीन लोकांचं होतं. जुने लोक काय करतात? ओनली वी आरंट मेकिंग इट हॅपन ऍट द लेव्हल वी कॅन. आपल्याला सगळं शक्य आहे. आपण क्रिएटर आहोत. आपल्याला हवं ते मिळणारच आहे. या छोट्या छोट्या गोष्टी करून बघा. मनातून करून बघा. 7 दिवसात आयुष्य बदललं पाहिजे. 7. पैसा आलाच पाहिजे 7 दिवसात. हृदय ओपन करा. बघा. वेन द डे केम आय ट्राय टू स्टे. आणि नवीन मॅडम सगळ्यांसाठी पिरामिड मध्ये गिफ्ट घेऊन आल्या. नवीन मॅडम म्हणजे 2 वर्षात पहिल्यांदा घटना घडली. मला गिफ्ट आणायच्या नाहीच सांगितलंय मी. पण किती त्याच्यातून वननेस दिसतो. नाही तर मंगल मॅडमला आणून नुसतं काय मंगल मॅडमना खूप आहे. सुदैवाने सगळं अबंडन्स आहे माझ्याजवळ सगळंच. पण त्यांनी सगळ्यांसाठी आणलं. वेन द डे केम आय ट्राय टू स्टे. म्हणजे दोघी तिघींनी आणलं. त्यांनी छान कानातले आणले सगळ्यांना. लक्षात घ्या. मला कडं आणलं. एकदम नवीन आहेत. आणू नका याचा अर्थ मी नियम केलाय आता काही घेऊन यायचं नाहीये. पण एक उदाहरण देते मी. आपल्यातला आणि त्या व्यक्तींमधला फरक सांगतेय मी. आणि पैशाचं आहे. पैसे आलेले नाहीयेत दुसऱ्यांना लाखो रुपये दिलेले. असं असताना सुद्धा दिलं तरच येणार आहे. आता बघा त्यांची न्यूज. अजून पैसे त्यांचे येणार आहेत. आलेच आहेत लाखामध्ये. दोनदा तीनदा आलेत, अजून येणार आहेत. न्यूज आल्यावर सांगेल तुम्हाला. हे दिलं की होत, दिल्याने होत. वेन द डे केम आय ट्राय टू स्टे व्हेरी अलर्ट थ्रू द लॉंग फ्लाइट्स. आता फ्रँकफुर्टला गेला तो पहिल्यांदा. न्यू दिल्लीला गेला. काठमांडूला गेला. नेपाळ म्हटलं मी, पण काठमांडू नेपाळमध्येच आहे. सुरेख आहे काठमांडू. गेलात की नाही तुम्ही मला सांगा ग्रुपवर आज. नसल तर जरूर जा. आपला पशुपतीनाथ आहे तिथे काठमांडूला. नेपाळ मला खूप आवडलेलं आहे. नेपाळ बघा. 2 वर्षाचं माझं 2.25 वर्षाच्या मुलाला मी 18 दिवसाची ट्रिप केली 2.25 वर्षाच्या मुलाला. आज तो 25 वर्षाचा झालाय. म्हणजे 22 वर्षापूर्वी मी नेपाळ केलं आणि पूर्ण 18 दिवसाची ट्रिप त्यांनी केवढी एन्जॉय केली लहान असून सुद्धा. तर मोठे मोठे हिमालयाच्या पर्वताच्या रांगा आहेत काठमांडूला. बघा काठमांडूला हे गेलाय. बट नथिंग ऑफ नोट ऑकर्ड ऍट द हिमालय. आय चेक इन अंडर माय ओन नेम अँड पुट माय थिंग्स इन द रूम. आता तो काठमांडूच्या हॉटेलमध्ये गेलाय, पण त्याचा तो कोण मित्र त्याला पुढे नेणारा होता, तो आलाच नाही. सगळं रहस्यमय सगळं काही घडलेलं आहे. आय न्यू द फ्रेश एअर वुड हेल्प मी ऍडजस्ट टू द अल्टिट्यूड. आता हाईटवर तो गेलेला आहे. आफ्टर अन आवर द आयडिया ऑफ गोइंग टू द पूल. आता तो पूलला गेला, स्विमिंग पूलला गेला. हा काही भेटलेला नाहीये. आता इथे सगळ्या गोष्टी हॉटेलमध्ये तो तर आलेला नाहीये, पण सगळ्या रहस्यमय गोष्टी घडल्या. कारण आता बघा काठमांडू आणि हा आलाय शोधार्थ तिबेटला जायचंय. आता लगेच वॉच झालेत. बघा अलर्ट राहायला लागलाय तो. सबटल ट्विस्ट आल्या, टर्न्स आल्या, सिंक्रोसिटीच्या ट्विस्ट झाल्या, मिस्टेरियस कोइन्सिडन्सेस झाले दॅट कुड पॉप अप इन ए सेकंड टू पुश वन्स लाईफ इन ए न्यू डायरेक्शन. म्हणजे इथे काय म्हणतो, आय टूक ए ब्रेथ अँड अगेन रिमेंबर्ड विल्स ऍडोमिनेटेशन टू स्टे अलर्ट. आता त्याला मित्रांनी सांगितलं असतं की तू अलर्ट राहा, रिमाइंडिंग मायसेल्फ दॅट ही वॉज टॉकिंग अबाउट वॉचिंग फॉर द सबटल. टू वॉच कर, काय काय मिस्टेरियस घडतंय, काय काय कोइन्सिडन्सेस घडताय ते वॉच कर.
मित्रांनी सुद्धा त्याला सांगितलंय आणि तुला एका नवीन जीवनाचं डायरेक्शन मिळेल असं त्याला क्ल्यू देऊन ठेवलाय. कोइन्सिडन्सेस इतके सोपे नाहीयेत लाईफमध्ये. ते कोइन्सिडन्सेस ऊर्जा आणतात तुम्हाला, ऊर्जा म्हणजे चेतना. चेतना वाढली की हे कोइन्सिडन्सेस होतात आणि ही चेतना वाढली की सगळा ब्रह्मांड साथ देणार आहे आपल्याला. ऍक्च्युली आपण हायर सेल्फ आहोत आणि हे जे सगळे पुढचे आपल्याला दिसतायत ना, ते आपले नाटकातले पात्र आहेत लक्षात घ्या. असं पण तुम्ही एक इमॅजिन करा. फील करा की मी क्रिएटर आहे. मीच तो प्रजापिता हायर सेल्फ मीच आहे. समोर जे दिसतायत ती माझी प्यादी आहेत सगळी अनुभव माझे करणारी. दुःख, पैसा, गरिबी, डोळे नाहीत, हे नाहीत आणि मी अनुभव घेतोय या पात्रांमधनं. पण क्रिएटर मी आहे. आणि माझं आयुष्य मंगल मंगल जे म्हणतो तेही माझंच प्याद आहे. पण मी इथे बसलोय, मी वेगळा आहे. असं जर केलं तर सगळं समजणार आहे. मग perceiving this mysterious flow, I knew remained the central experiences of real spirituality, direct evidences that something deeper was operating behind the scenes of the human drama. The problem has always been the sporadic काहीतरी sporadic मला काही अर्थ माहिती नाही शब्दांचे nature of this perception. It comes along for a while to entice us and then just as quickly disappear. बघितलं? परसेप्शन्स आपल्याला येतं की काहीतरी होणार आहे, पण लगेच डिसअपिअर होतं. आपण म्हणू शकणार नाही की असं होणारच. कॉन्फिडेंटली म्हणू शकत नाही. म्हणून हे लिहून ठेवणं गरजेचं आहे, की झालं का तसं? मग नाही झालं तर कारण मला सुद्धा बऱ्याचदा बरेच वर्ष मला हे येतायत. पण मी ते क्रिएट करतेय का मला दिसतंय हे कळत नाही. होणारच आहे हे मी गॅरंटेड सांगू शकत नाही. धोक्याच्या सूचना पण असतात. आणि मग याच्यातून आपण अभ्यास काही पटकन निघून जातात म्हणून नोंद ठेवायची गरज असते. क्विकली डिसअपिअर इथे हेच सगळं सांगितलेलं आहे. आता बघा पुढचं. दे वेर स्टडिंग द इफेक्ट. ऍक्च्युली मी हे पीपीटी काढून ठेवलेत वेगळ्याच ह्याच्यासाठी. तर आता थोडस मी शंभालाबद्दल सांगते म्हणजे तुम्हाला थोडस कळेल. काय आहे शंभाला बघा. शंभाला हे कालचक्र तंत्राप्रमाणे आहे. आता आपण जे बघतो की नाही पृथ्वीवर परिवर्तन येणार आहे. शंभालाबद्दल सांगते मग पुढे पुढे जाऊ. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला हे पुस्तक कळेल. तर शंभाला हे एक आपण म्हणतो की फिजिकल प्लेस आहे. फिजिकल प्लेस नाहीये ती चेतनेची प्लेस आहे. चेतना हायर गेली की तिथे काय चाललंय तिथे आपण जाऊ शकणार आहे. सगळे ऋषीमुनी तिथनं कंट्रोल करतायत स्पिरिच्युअलिटी सगळ्या ग्लोबवरची. म्हणजे त्या हायर चेतनेतून म्हणजे जसं आपण आयाम म्हटले तसंच समजा. मग आता कालचक्र जे आहे ना ह्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे बघा कालचक्र तंत्रमध्ये म्हणजे बऱ्याच आपल्या शिवपुराणात आहे आपलं विष्णू पुराण हे सगळे उल्लेख आहेत. तर शंभालावर भविष्यातील बुद्ध मैत्रेयचे राज्य आहे हे लिहून ठेवले बरं का कालचक्र तंत्रामध्ये. तर मी म्हंटल आपण आता हे पुराण घ्यायला काय हरकत आहे वाचायला. पुराणामध्ये आपल्या रिलेटेड काय काय तुमच्याकडे असेल नसेल ऑनलाईन कॉपी मिळतात का बघा. शिवपुराण बघा विष्णू पुराण बघा आपण जरूर वाचूयात त्यातले काय काय हे महत्व सगळं नाही वाचायचं. तर कालचक्र तंत्रमध्ये लिहून ठेवलंय शंभालावर भविष्यातील बुद्ध मैत्रेयचे राज्य आहे. शंभला कथा कालचक्र तंत्रामध्ये आढळते जो अनुत्तर योग तंत्राच्या समूहाचा एक मजकूर आहे बघा. तिबेटमध्ये कालचक्र बौद्ध धर्माची ओळख बहुधा 11व्या शतकात झाली होती. जो तिबेटी कालचक्र कॅलेंडरचा कालखंड आहे. कालचक्रचे सर्वात जुने ज्ञात शिक्षक म्हणजे डिप्लोमा शेराब यांनी हे लिहून ठेवलेले. म्हणजे कोण आहे शंभाला कालचक्र तंत्रमध्ये लिहिलंय शंभाला हा मैत्रेयचे राज्य आहे. आपण म्हणतो ना बुद्धाचा पुढचा आवर्तन जो मैत्रेय असणारे मैत्रेय ते मैत्रेयचे राज्य आणि मैत्रेयच्या राज्यावर कोण राज्य करणार आहे तर शंभालावर भविष्यातील बुद्ध मैत्रेयचे राज्य आहे. भविष्यातील बुद्ध मैत्रेय आपण म्हणतो आणि आपण म्हणतो तो जो काही आहे तो बुद्ध पुढच्या ह्याच्यात येणार आहे त्याच राज्य शंभालावर होणार आहे. म्हणजे थोडक्यात माझ्या परसेप्शनने मी सांगते की शंभाला जसं आपण म्हणतो सगळे ऋषी मुनी आणि कंट्रोल करतायत सगळ्या ग्लोबवरची स्पिरिच्युअलिटी हे ते हायर चेतनेतून करतात. जसं माझे गुरु पण जातात तिथे सूक्ष्मच जातात.
तिथनं काही ज्ञान ग्रहण करून येतात, मेसेज ग्रहण करून येतात आणि त्या मेसेज प्रमाणे करतात ते. आपलं सगळे ग्रुप आहेत, पिरॅमिड आहेत, हे पण आपण बघतो की सपोर्टिव्ह सिस्टीम खाली कामं करतायत. ती सपोर्टिव्ह सिस्टीम कोणाची? ते पण तिथे शंभरात बसून एकत्र आहेत, म्हणजे त्या चेतनेत बसलेत ना हे सगळे. आणि आता आपणही हायर चेतनेत जाणार आहे, म्हणजे आपणही शंभरात जाणार आहे, असं काही अर्थ धरायला हरकत नाही. आणि म्हणून तर बुद्ध मैत्रेचे राज्य असणार आहे शंभरामध्ये. म्हणजे कसा अर्थ आहे बघा, चेतनेच्या स्तरावर आपण हायर ह्याच्यात. आणि इथे लिहून ठेवले केव्हाच, किती वर्षापूर्वी लिहून ठेवले. कालचक्र तंत्र भाकीत करते की जेव्हा जग, आता बघा हा, कालचक्र म्हणजे परिवर्तन जे होतंय, युग परिवर्तन, हे काही 75,000 वर्षांनी, 26,000 वर्षांनी होतच होतं. हे काही नवीन नाहीये. हे तर युगानुयुग चाललेलंच आहे असं. मग इथे कालचक्रातच हे लिहून ठेवले. आता बघा पुढचं डिटेल. म्हणजे इथे अजून एक प्रूफ मिळतं, आपण जे काही डिस्कशन करतोय सध्या ते. कालचक्र तंत्र भाकीत करते की जेव्हा जग युद्ध आणि लोभात पडेल. आता चालू आहे की नाही युद्ध, बघा तिसरं युद्ध म्हणतायत होईल. युद्ध चालू आहे, लोभात पडेल. लोभच आहे की सगळा ओरबडायचा नुसता. सगळे जण पैशावर राज्य करतायत. पैसा पैसा पैसा, लोभ लोभ लोभ. आणि सर्व काही नष्ट होईल. सर्व का नष्ट होणार आहे? आता खूप झाली परिश्रीमा. आपण म्हणतो एक काय आहे, कलियुग आहे, कलियुग आहे. म्हणजे मारामाऱ्या काय, भावाभावात भांडणं काय, पैशासाठी केसेस काय, किती म्हणजे दुश्मनी आहे, युद्ध सुरू झाले. तेव्हा बघा, आता तेव्हा 25वा कल्की राजा, आता हे म्हणतात कोणी कोणी, 25वा कल्की राजा मैत्रेय शंभाला येथून बाहेर पडेल मोठ्या सैन्यासह, गडद शक्तींचा पराभव करण्यासाठी, आणि जगभरात सुवर्णयुग सुरू करेल. आपण काय डिस्कस करतोय? हेच तर करतोय आपण. फक्त कल्की राजा वगैरे काही म्हणत नाही, कारण मला काही रेझोनेट होत नाही. मला वाटतं कल्की आपणच, आपणच कल्की बस. आपण आपण क्रिएट करतोय ना हे. आपण क्रिएट करतोय म्हणून कल्की आपणच. आपणच सगळं करतोय ना. म्हणून मग जगभरात सुवर्णयुग आपणच तयार करतोय आता. काय लिहिलंय? मोठ्या सैन्यासह गडद शक्तींचा पराभव, म्हणजे डार्क फोर्सेसचा पराभव करण्यासाठी हे आपण करतोय. म्हणून तर खूप चांगली चांगली ऊर्जा करायची, सगळ्यांना पुढे न्यायचे, सगळ्यांनी हायर चेतनेत जायचे, ग्रुप मेंबरला ओढून न्यायचे, ग्रुप मेंबर्स मागं कोण राहिले त्यांना आणायचंय पुढं. हे काय फक्त एकट्या मंगलदेनी करायचं का? सगळ्यांनी करायचंय थोडं थोडं. कोणी एकाला, कोणी 10 जणांना, कोणी 100 जणांना. आणि मग हे आपण सुवर्णयुग सुरू करेल, होणार आहे. या अंतिम लढाईची भविष्यवाणी 2424 किंवा 2425 बुद्धाच्या मृत्यूनंतर 3304व्या वर्षी केली गेली आहे. बघा, भविष्यवाणी केव्हा केली गेली आहे? त्यानंतर बुद्ध धर्म आणखीन 1800 वर्ष टिकेल. म्हणजे लढाईची भविष्यवाणी खूप पूर्वी. आता हे सण काय आपले जसे म्हणतो तसे नाहीयेत, त्या कालगणनेनुसार असेल. म्हणजे बुद्धाच्या मृत्यूनंतर 3304 वर्षे. आणि बघा, बुद्ध धर्म येणार आहे. आणि मी तुम्हाला तो एकदा व्हिडिओ दिला होता, आठवता का तुम्ही? की सगळ्या जगावर कोण राज्य करणार आहे? तर शेवटी उत्तर बुद्धच आहे. याचा अर्थ काय? बुद्धाने मानवाला जो मंत्र दिलाय ना, ध्यान धारणा आहे, तेच सगळं जगावर राज्य करणार आहे. आपण तेच करणार आहे. तीच इव्होल्युशन होती. आणि जो कोणी हे करणार नाही तो पडणार आहे यातून बाहेर. इथे सुद्धा तेच लिहिलंय, शंभला शिकवणीची स्थापना. आता हे कशाप्रमाणे लिहिलंय? शंभला काय आहे बघा, शंभला शिकवणीची स्थापना या आधारावर केली गेली आहे की मूलभूत मानवी शहाणपण आहे, जे जगाच्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत करू शकते. आता शंभला, शंभला जेव्हा म्हणतो आपण, तर तिथे काय शिकवणूक आहे? शंभला शिकवणूक, आपण ते पुस्तक एक वाचलेलं आहे ना मॅडमने, पीएसएसएमच्या मॅडमने वाचलंय बघा. त्याच्यामध्ये तिथलं सगळं निरीक्षण केलेलं ते सगळं सांगतोय ऑथर. तिथे सुद्धा चक्र ध्यानाला किती महत्व आहे. तिथे सुद्धा चक्र ध्यान करतायत, कारण चक्र आहे बघा. चक्र आपण ऍक्टिव्हेट केले, बॅलन्स केले तर डिस्टर्ब होणारच आहे. जसं आपण रोज आंघोळ करतो तसं रोज आपल्याला चक्र अलाइनमेंट डिस्टर्ब झालेले अलाइन थोडेफार करावेच लागतात. कारण रोज वाईट विचार मनात येतात, रोज इमोशन्स येतात, आपण कुठे जातो, आपला वारा खराब होतो.
आणि आपले जे काही रोग आहेत ते पण पहिल्यांदा ऑरामध्ये येतात, मग शरीरात येतात. तर हे ऑरा क्लिन्झिंग महत्वाचं आहे, चक्रा ध्यान महत्वाचं आहे. आणि हे पण आपण बघितलं त्या पुस्तकात. तर हे जे काही आहे तिथे मानवी शहाणपण आहे, जगाच्या समस्यांचे निराकरण मदत करू शकते शंभराचं नॉलेज. शहाणपण कोणत्याही एका संस्कृती किंवा धर्म अशी संबंधित नाही किंवा ते पश्चिम किंवा पूर्वेकडून आलेले नाही. उलट ही मानवी योद्ध्याची परंपरा आहे, जी इतिहासात अनेक वेळा अनेक संस्कृतीमध्ये अस्तित्वात आहे. शंभला म्हणजे योद्ध्याचा पवित्र मार्ग. बघितलं शंभलाचा अर्थ काय आहे? शंभला म्हणजे योद्ध्याचा पवित्र मार्ग. आपण सगळे योद्धे आहेत. आपण न्यू एनर्जी असेन्शन मध्ये बघितलं, आपण योद्धा आहोत. का बरं आपण योद्धा आहोत? आपण प्रत्येक क्षणाक्षणाला अवेअरनेस मध्ये राहायचे, अवेकन राहायचे, जाणीवपूर्वक राहायचे, चेतना हायर ठेवायची आहे. म्हणजे हे योद्ध्याचं आहे ना. योद्ध्याला कसं तटस्थ डोळ्यात तेल घालून राहावं लागतं. कोणी येऊन वार करतंय काय? कोणी येऊन मारतंय का? पुढून येते का? मागून येते का? साईडनी येते? तसंच आता आपला अवेअरनेस पाहिजे. काय होतंय? अवेअर आहे का मी 24 तास? अवेअर आहे का ग्रुपमध्ये काय चाललंय? हे सगळं योद्धा आपण करतोय आणि हा योद्धा तेव्हा जिंकणार आहे, जेव्हा योद्धा कळेल तुम्हाला आणि आपण योद्ध्यासारखं राहू. प्रत्येक मनुष्यामध्ये चांगुलपणा, प्रेमळपणा, बुद्धिमत्ता हा मूलभूत स्वभाव असतो, हे शंभलाचे मत आहे. हे आहेच हे सगळं हृदयात. पण त्याला नुसते जडत्व आले, लेपच्या लेप, लेपच्या लेप, आवरणाच्या आवरण चढलेली आहेत. कसली आवरणाची चढवली? द्वेष, मत्सर, राग, हे सगळे वाईट गुण आहेत. ते आपले हळूहळू उलगडून 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 आपल्याला हृदयाचे 6 गुणांना आतमध्ये शिरायचंय. हे सगळं मूलभूत आहे आपल्या जवळ. प्रेम, जोवर आपल्याला दुसऱ्याबद्दल प्रेम वाटत नाही, तवर आपल्याला भाग्य हृदयाचा कप्पा उघडता येत नाही. जेव्हा जेव्हा बघितलं तुम्ही सुलक्षणा मॅडम नाही त्या दिवशी रडायला आलत आणि आजही मला रडायला आलत. हे दाखवतं करुणा. तुमचे काय लेवलला प्रेम आले, काय लेवलला करुणा आली. हे दुसऱ्यांसाठी अश्रू आपल्याला येतात का? आपल्या घरातल्यांसाठी कोणाला येतील हो? हे जे आहे चांगुलपणा, प्रेमळपणा, प्रेम तर जिंकणार आहे ना. प्रेम तर आपल्याला हायर ऊर्जेत नेणार आहे. करुणा आपल्याला हृदयाचा 6वा कप्पा उघडून देणार आहे करुणा. हा निसर्ग प्राचीन तत्वांचे पालन करून ध्यानाद्वारे जोपासला जाऊ शकतो आणि तो दैनंदिन जीवनात आणखीन विकसित केला जाऊ शकतो, जेणेकरून ते कुटुंब, मित्र, समुदाय आणि समाजापर्यंत पोहोचेल. बघा, हा निसर्ग प्राचीन तत्वांचे पालन करून ध्यानाद्वारे जोपासला जातो. म्हणजे निसर्ग समजणारे, तत्व समजणारे ध्यानाद्वारे आपल्याला समजतायत का? म्हणून मी ते ध्यान बंद केले जुलै महिन्यात. लक्षात घ्या, सकाळचं ध्यान बंद केलं. काय उपयोग? मला लक्षात आलं ना, जी लोक आधी पण चांगली होती ती चाललीत पुढं पुढं. ज्यांनी नुसतं ध्यानाला जोडून घेतले त्यांच्यात मला बदल दिसत नाही. तुम्ही एक्सप्रेस व्हायला हवे. तुम्ही दाबून ठेवताय स्वतःला. तुमचे सगळे फायदे झालेले फक्त मला सांगताय तुम्ही. त्याला काहीही कारण जोडताय. तुम्हाला हृदय ओपन नाही. लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेला संकुचित विचार करता ना, मला नाही सांगायचं, माझं असं, माझं तसं, त्यावेळेला तुमचं हृदय खुलं नाहीये. हृदय ज्या वेळेला खुलं असेल ना, सगळं सांगाल तुम्ही. ओपन हृदय म्हणतात, दिलदारपणा म्हणतात, सच्चापणा म्हणतात. आणि निसर्गाने भरभरून द्यायचं असेल, शिवसरोदय शास्त्रात मी लिहिलंय, ही प्युरिटी पाहिजे, मनाची प्युरिटी. आणि मनाची प्युरिटी असेल तर दबदबून भरभरून निसर्ग देणार आहे आपल्याला. मग हे निसर्गाचं तत्वाचं पालन करून जोपासलं जातो ध्यानाद्वारे. हे जर ध्यानाने झालं तर ध्यान घटतंय आपलं, नाही तर नाही घटत आहे. आपल्या जीवनात ही चांगुलपणा, कळकळ, बुद्धिमत्ता सहजपणे शंका, भीती, अहंकाराने झाकून जाऊ शकते. अहंकारच आहे तिथे. मला नाही सांगायचं, म्हणजे अहंकारच आहे. काहीतरी मनामध्ये भीती आहे. बघा, शंका आहे. म्हणजे वाईट गुणांचा तिथे हे म्हणजे मणिपूर शुद्ध नाहीये, स्वादिष्टान शुद्ध नाहीये. मला कॉन्फिडन्स नाहीये मला सांगण्याचं. काही लोकांचे प्रॉब्लेम, बोलू कशी, सांगू कशी, व्यक्त होऊ कशी, कोण काय म्हणेल. भीती आहे, शंका आहे, म्हणजे खुरटले स्वादिष्टान, खुरटले मणिपूर, खुरटले.
आणि जेवढं जेवढं सांगायला लागाल तेवढं तेवढं स्वादिष्टान, मणिपूर, विशुद्धी ओपन होणार आहे. खूप वेळा सांगतेय, खूप वेळा सांगतेय. आपल्या जीवनात ही चांगुलपणा, कळकळ म्हणजे शंभलाचा अर्थ जाणून घ्यायचा आपल्याला. नाही तर पुस्तक होईल वाचून आणि काहीच बदल नाही. खूप छान होतं, खूप छान होतं. काय उपयोग आहे? आपण काय केलं? आपण पुढच्याही कार्यक्रमाला उशिरा शेवटच्याच दिवशी जॉईन होणार आहे. काय उपयोग आहे? आपण आपल्या पुरतं तरी चांगलं वागतोय का? आपण आपल्याला तरी करू न देतोय का? अरे चल, तुला कोर्स करायचा आहे, लवकर जॉईन हो. मॅडम 1 महिना टाकतात ग्रुपवर. हे बदल कधी स्वतःची करुणा दिसणार? स्वतःबद्दल प्रेम कधी दिसणार? स्वतःच आधी वाढवायला शिकलं पाहिजे. मग आपल्या जीवनात चांगुलपणा, कळकळ, बुद्धिमत्ता सहजपणे, शंका, भीती, अहंकाराने झाकून अहंकार आणून द्यायचा नाहीये. संपूर्ण मानव बनण्याचा प्रवास बघा हा. म्हणून मी शंभलाचा अर्थ लिहिलाय, इंटरनेटवरच लिहिलाय. संपूर्ण मानव बनण्याचा प्रवास म्हणजे भीती आणि अहंकारातून पाहणे, आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेला जागृत करणे. या जगात जागृत होण्यासाठी दयाळूपणा, स्वतःसाठी इतरांसाठी धैर्य लागते. काय बडबडतीये मी? हेच तर बडबडतीये. आणि मी हे वाचलं नव्हतं, नुसतंच इंटरनेटवरनं घेतलं. मला थोडंसं आवडलं आणि टाकून दिलं. मी म्हटलं हे सांगू, म्हणजे हे शंभाला शंभाला काय आहे ते कळेल. आता ती लोक सगळ्या मानवजातीसाठी प्रयत्न करतायत ना, शंभालात असलेली सगळी स्पिरिच्युअलिटी कंट्रोल करतायत. आपल्याला मदतीचा हात देतायत, पुढं पुढं आणतायत ते. आपल्याला सिंक्रोनिसिटी करणारे तेच. संपूर्ण मानव बनण्याचा प्रवास म्हणजे भीती आणि अहंकार हे सगळं लिहून काढलं पाहिजे. मला कशाची भीती? मला नाही वाटत तसं नाही. मला हे पण आहे. तुम्हालाही आहे. माझी भीती वेगळी, तुमची वेगळी. कोणाला रोगांची भीती, कोणाला मरण्याची भीती, कोणाला घरातलं कोणी मरण्याची भीती, कोणाला पैशाची भीती, कोणाला कोण काय म्हणेल भीती. या भीती आपण लिहून काढल्या पाहिजेत आणि त्याच्यावर वर्क केलं पाहिजे. म्हणजे मूलाधार चक्र जेव्हा क्लीन्स करू ना, त्यावेळेला हळूहळू भीती पण नसतं. असं स्वादिष्टान म्हणजे पण भीतीच, वेगळ्या वेगळ्या भीती. नैसर्गिक बुद्धिमत्तेला जागृत करणं आणि या जागृत होण्यासाठी दयाळूपणा स्वतःसाठी आणि इतरांसाठी. मग स्वतःसाठी दयाळूपणा म्हणजे काय? हेच सांगितलं की छोटं छोटं ग्रुप लवकर जॉईन केला पाहिजे, संकल्प लिहिले पाहिजेत. मला वेळ मिळत नाही, मला वेळ मिळत नाही. अजून मी संसारातच. माझ्या सासूबाई म्हटले तू मंगल चूल मूल मध्ये राहू नको. काय ऐकते माझा इंटरव्ह्यू मग? त्या माऊलीला सुद्धा वाटलं की मी नुसतं चूलन मूलन संसार करू नये. ते तर कोणी पण करतं. काय घेताय माझ्या इंटरव्ह्यूतनं? काय तुम्ही काय करताय स्वतःला बघा ना. या चार भिंतीच्या कामातून कधी बाहेर पडणार आहात तुम्ही? स्वतःसाठी कधी वेळ देणार आहे? मला हे आवडतं आणि मग अननेसेसरी काही लोकांचं अति जागृत झालंय. मग अति जागृत झालं तर हे ओव्हर एक्सेस मी बघितलं फॉरगिव्हनेस मध्ये वाचल्यावर. ओव्हर एक्सेसनेस तिथे आलाय. स्वतःसाठी हे जागृत झालं, ते जागृत झालं. असं पण होऊन उपयोग नाही. बॅलन्स घालत घालत जागृत झालं पाहिजे. स्वतःसाठी आणि इतरांसाठी बॅलन्स पाहिजे ना. नाही तर मग नवऱ्याशी भांडण करून नवऱ्याला काही करून आपण काही आपल्याला हे करतो ते बरोबर आहे का? मुलांसाठी सुद्धा भांडणं करून आपण आपल्याला काही देतो बरोबर आहे का? नाही ना. इतकं पण नाही. आपल्याला बॅलन्स ठेवायचं. हळूहळू स्टेप बाय स्टेप जायचं. एक 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 स्टेप करत जायचं. तर स्वतःसाठी, इतरांसाठी आणि धैर्य लागते. मग मणिपूर आपल्याला ओपन होतो. धैर्य असलं, आपल्याला कॉन्फिडन्स असला की मणिपूर जागृत होतं. तर हे सगळं मी शंबालाबद्दल लिहिलेलं आहे. चला आता आपण ध्यान करूयात. 5 वाजलेले आहेत आणि उद्या मग उरलेलं. कारण हे शंबाला हे लक्षात ठेवा आणि मग तुम्हाला हे कळेल, की शंभला म्हणजे एक शिकवणूक आहे. एक चेतनेचा स्तर आहे. या डोक्यानी, या बुद्धीनी आपल्याला ती लेवल गाठायची आहे स्वतःसाठी, इतरांसाठी. आणि म्हणून मग या पुस्तकात काही काही मंत्र दिलेत, ऊर्जा दिल्यात. खूप सुंदर सुंदर दिलेलं आहे. आणि मी तिथे शिवसरोदयला एक्सपेरिमेंट करायला लावले. एकाने एक्सपेरिमेंट केले नाहीत. आणि नंतर घरी गेल्यावरही केले नाहीत. आता आजपर्यंतची वेळ दिली, आज रात्रीपर्यंत करा. आणि तुमचे अनुभव टाकत तर पुढे मी मार्गदर्शन देणार आहे. नाही तर नाही, संपलं. क्लास संपला. चला आता आपण ध्यान करूयात.
कोणाला काही शंका आहे का? कोणाला काही म्हणायचं आहे का? कोणाला काही म्हणायचंय, विचारायचंय, शंका आहे? काही ऍडिशनल करायचं असेल? ठीक आहे, चला.